आम्ही आणलेलो आहे। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग। आता वाजता आहे 11:30। भरपूर ऊन पडलेलं आहे। असं वाटतं की एप्रिल महिना आहे तो मार्च महिना आहे। तुमच्याकडे पण ऊन आहे की असलं सांगा मला। हे बघा किती ऊन। चला मी आता आयराला घेते आणि तिकडनं आता आरोहीचं पण स्कूल सुटणार आहे। हे बघा, हे आहे आरोहीचं स्कूल। आता स्कूल सुटलेलं आहे, सगळे मुलं चालले आहे आणि ह्यांच्या स्कूलमध्ये आहे एक्झिबिशन आहे। आरोहीचं स्कूलमध्ये आज वाईल्ड व्हेजिटेबल्स एक्झिबिशन होतं आणि सगळे मुलांनी खूपच सुंदर सगळे एक्झिबिशन हे केलं, प्रेझेंटेशन वगैरे केले होते। सगळे वाईल्ड व्हेजिटेबल्स होते। मला तर ह्याच्यामधलं एक पण काय माहीत नाही आहे, फक्त टोमॅटो वगैरे ठेवलं ते तरी सगळ्यांनाच माहिती आहे। बाकीचं कुठलं काय काय माहीत आहे ना, मला कायच माहीत नव्हतं हे व्हेजिटेबल्सबद्दल। खूप छान सुंदर पुढे पेरेंट्सचं एक्झिबिशन पण होतं, लेकिन मी तिथे गेली नाही। मी किती ऊन आहे, आयरा नाही चालत म्हणते, तिला उचलून घेतलेले आहे। इकडे बघा आरोही आहे। आरोहीच्या स्कूलमध्ये आज काहीतरी होतं, तुम्हाला मी नंतर सांगते ते काय होतं ते एक्झिबिशनसारखं, ते बघायला गेली होती मी दमली म्हणून आरोही घेतलेली आहे गुडियाला। बस झालं उन्हात चालायचं म्हणजे। हे बघा चालायला बघत नाही आहे गुडिया। चला आता घराला 5:45 वाजता आणि मी तुम्हाला माहित आहे ना, मी काल गेली होती मार्केटला काहीतरी आणायचं आहे म्हणून। चला तुम्हाला दाखवते काय आणली मी। हां तू दाखव। हे बघा, आम्ही आणलेलो आहे गुडियाला फ्रॉक ब्लॅक कलरचं। इकडे दाखव, इकडे ना दाखव। हे बघा गुडियाचं फ्रॉक। हे बघा, दाखव इकडे दे, जरासं दे इकडे। हे बघा, हे ना इकडच्या लोकल मार्केटवरनं आणलेलं आहे। तिचं नाव उद्या स्कूलमध्ये ट्राय कलर म्हणजे की फ्लॅगचं ट्राय 3 कलर ते त्यांनी सेलिब्रेशन करणार आहे, साजरं करणार आहे। ॲक्च्युली ही नर्सरीला आहे ना, तर हिला ग्रीन कलरचं होतं, लेकिन मला ग्रीन कलरचं हिचं कुठं पण फ्रॉक इथं मिळालंच नाही। मिळालं तर ना खूपच मोठं होतं तिचं साईजचं मिळालं, त्याबद्दल आपण असं हे घेतलो। लेकिन टीचर म्हणतात की आता हे नाही चालत, तरी पण म्हटलं की हां ठीक आहे घालून पाठवा तुम्ही, काय नाही तर नाही मिळालं तर काय करायचं। मग आणि घेतलो आहे हेच गुडियासाठी छोटे छोटे पॅन्टीज। हे बघा मस्त छोटी छोटीचं फ्रॉक। ती बघा आपल्या कलरचा कॉटनचा कपडा 2 मीटर। आरोहीला ड्रेस शिवायचा आहे ह्याच्यामध्ये। हे सगळं रुमाल वगैरे डेली यूजसाठी। हे बघा एवढंच, बाकी काय जास्त शॉपिंग केले नाही, फक्त हे बघा। हे बघा, हे राखी घेतलेली आहे। हे बघा, तुम्हाला थांबा जवळ, ह्याच्यावर ओम आणि सात्विक हे केलेलं आहे। हे बघा, दिसत नाही ते फिरतं ते डिझाईन। हे बघा, हे बघा ओम आहे, ओमचं डिझाईन आहे। हेच मला खूप आवडतं, छान आहे ना। मार्केटमध्ये किती मस्त सगळीकडे, फक्त कुठं बघते तिकडे सगळं राखी राखी राखी, कुठलं घेऊ कुठलं नको असं वाटतं। हे बघा सिम्पल आणि हे मला हे ओम आणि हे सात्विक आहे ना, सात्विक नाही सॉरी स्वस्तिक काहीतरी म्हणतात। हे बघा एवढंच, बाकी परत काय नाही घेतलं, एवढंच होतं। बघा काय करायला लागलंय, ही बघा आरोही सगळं आपलं ह्याच्या छोटं वार्डरोबमधलं सगळं कपडे काढून ठेवलेले आहे। सगळं घडी करून ठेवते म्हणून सांगते मला, सगळं विस्कटलेलं आहे ते। आता ती म्हणते की मम्मा मी सगळं बरोबर आज व्यवस्थित करून ठेवते, क्योंकि आज काय मला एवढा अभ्यास नाही आहे। आणि त्याच्यामध्ये ही पण हेल्प करते बघा गुडिया,
गुडिया स्वतःचे कपडे स्वतः घडी करून घेते आणि ती तिचं कपडे. गुडिया काय करते तू? अरे वा, घडी करून घेते. 6:30 वाजलेला आहे. आता बघूया आता काहीतरी करते. आता मी आरोही ना आधी खूप जाड होती, आता तिला ना तिचे कपडे एवढं लूज होतात ना, सगळे जीन्स वगैरे खूपच सगळे कपडे सगळे लूज व्हायला लागते. एक पण कपडे यायला तयार नाही आहे, म्हणजे कसं खूप लूज होतात. किती छान छान कपडे आहेत तिच्याकडे, लेकिन सगळे लूज होतात. अजून दिली नाही. आता मी हे ओट्सला थोडंसं शॅलो फ्राय करून घेते आणि त्याच्यामध्ये मिक्स करून टाकते. 7 मिनिट झाल्यानंतर ना त्याचं जरासं स्मेल येतं छान सारखं असं, तेव्हा मग बंद करून टाकायचं. मग थोडंसं दुसरं कशामध्ये तरी काढून जरासं पूर्ण थंड व्हायला द्यायचं. नंतर त्या दळणमध्ये सगळं मी थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलेले आहे. असं ह्याला थंड व्हायला देते हे ओट्सला. नंतर मग ते दळणमध्ये सगळं मिक्स करून टाकते. हे बघा गरम आहे, थंड होईल. बघा मी सगळे कपडे घडी केली आणि आता मी सांगते. हे बघा, हे गुडियाचे आहेत कपडे आणि हे पण गुडियाचे आणि हे माझे, हे पण माझे आणि हे पण माझे आणि हे माझे जुने कपडे आहे आणि हे माझे नवीन कपडे आहे. ते मी एक ऑर्डरमध्ये लावून ठेवलेली आहे इकडे. कपडे सगळी घडी केली. कमेंट बघा माझा ओट्स थंड झालेला आहे. हे बघा आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकते. बघा ह्याच्यामध्ये सगळं घालून छान मिक्स करायचा. नाहीतर काय करू शकतो तुम्ही, ते बाकी सगळं दळायला जायचं ना. ओट्स ना फक्त घरी तुम्ही घरीच मिक्सरला लावलं तरी पण चालतं आहे. कधी तुम्ही भाकरी करता ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ, एक वाटी पीठ वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून करायचं, असं पण चालतं. मला हे सोपं वाटतं. हे बघा असं मिक्स करून ते करायचं. आरोही काय करायला लागले, हे बघा आरोही ना ग्रीटिंग कार्ड बनवते. स्कूलमध्ये काहीतरी ते सबमिट करायचं आहे. हे बघा हे अर्ध झालेलं आहे. 2 चमचे तेल घालते. हे बघा हिंग, बाकी कायच मसाला घालत नाही, फक्त तिखट. हळदी तरी मी आधीच घातले. आता हे टोमॅटो आणि कांदा काढून ना मी हे बघा टोमॅटो आणि कांदा होता ना ते असं मॅश करून जरा घ्यायचं. थोडं जेवण करेपर्यंत किती घाम आले बघा. भरपूर गरम होते का तुमच्याकडे पण आहे का ऊन? गरम होते का तुमच्याकडे पण? सांगा मला कमेंटमध्ये. आणि आज होतं आरोहीच्या स्कूलमध्ये वाईल्ड व्हेजिटेबल्स एक्झिबिशन होतं. खूपच छान होतं. सगळं भाज्या वगैरे, मला तरी ते मला माहीतच नाही ते सगळं भाज्या सगळं सजून वगैरे सगळं ते व्हेजिटेबल्सबद्दल ना सगळं इन्फॉर्मेशन पण सांगत होते. मला तरी खूप आवडलं, छान वाटलं. तिथं बाजूला ना पेरेंट्सचं पण होतं, लेकिन ना मी तिकडे गेली नाही आहे, क्योंकि ती गुडिया ना खूपच थकवत होती. त्याबद्दल मला यावं लागलं, नाही तर मी तिकडे पण जाणार होतं. लेकिन इकडे ना छान होतं एक्झिबिशन वगैरे. मला ते माहीतच नाही आहे त्यातलं व्हेजिटेबल्स वगैरे आहे म्हणून.
तुम्हाला तर माझे ब्लॉग आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया. बाय बाय.